मोती गळून पडले, 27 मोहरा हरवल्या, 1.25 लाख बांगडी फुटली आणि खुर्दा किती खर्ची झाला याची तर मोजदादच नाही। दिल्लीच्या एका व्यापाऱ्याने नानासाहेब पेशव्यांना पानिपताच्या युद्धाच्या नंतर पाठवलेलं हे सांकेतिक पत्र मराठ्यांचं पानिपतामध्ये किती नुकसान झालं हे सांगण्यासाठी पुरेसं आहे। कोणाच्या मते पानिपताचं युद्ध हे मराठ्यांच्या वर्मी लागलेला असा घाव आहे ज्याची जखम आजही भळबळते आहे, तर कोणाच्या मते पानिपताचं युद्ध हे मराठ्यांच्या असीम शौर्याचं प्रतीक आहे। मराठ्यांच्याच नव्हे तर भारताच्या 1000 वर्षाच्या इतिहासातील हे सर्वात मोठं युद्ध मानलं जातं, कारण या युद्धामध्ये एकट्या मराठ्यांचे जवळपास 1.25 लाख बळी गेले होते आणि तेवढेच बळी शत्रूंचे देखील गेले होते। एकाच दिवसात एकाच युद्धामध्ये काही तासांमध्ये इतकी मोठी मनुष्यहानी झालेले युद्ध इतिहासात दुसरं शोधून देखील सापडणार नाही। अशा या महाभयंकर युद्धामध्ये मराठ्यांचा विजय झाला की पराजय झाला, मराठे हरले की जिंकले, मराठ्यांनी पानिपत गाजवलं की मराठ्यांचं पानिपत झालं, हाच सर्वात मोठा प्रश्न उरतो। नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव, तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। मुळात पानिपत झालं कोणामध्ये? पानिपत हे झालं मराठे आणि अहमदशाह अब्दालीमध्ये। अहमदशाह अब्दाली नेमका कोण होता? 1739 साली इराणचा बादशाह नादिरशाह जेव्हा भारतात आला तेव्हा या नादिरशाहच्या बरोबर आलेला एक सामान्य सरदार म्हणजे अहमदशाह अब्दाली। कुठल्याशा एका चुकीमुळे नादिरशाहने अहमदशाह अब्दालीचा कान कापला आणि त्याला या शिक्षेची शिकवण आयुष्यभर लक्षात ठेवायला सांगितली, परंतु पुढे याच अब्दालीने इराणला गेल्याच्या नंतर नादिरशाहचाच खून केला आणि तो त्याच्या जागी सिंहासनावरती बसला। त्याने अफगाणिस्तानचं राज्य प्रस्थापित केलं। अफगाणिस्तानचं राज्य प्रस्थापित केलं तरी त्याचा डोळा भारतावरती होता। 1747 ते 1761 अब्दालीने भारतावरती जवळपास 5 स्वाऱ्या केल्या आणि त्यातलीच शेवटच्या स्वारीची परिणिती म्हणजे हे पानिपत युद्ध। मुळात हे पानिपताचं युद्ध का झालं? भारतासारख्या समृद्ध देशावर प्रत्येक परकीयांची नजर होती, तशीच ती अहमदशाह अब्दालीची देखील होती। भारतासारख्या समृद्ध देशाला लुटणं आणि त्याच्यावरती राज्य करणं हे त्याचं स्वप्न होतं। भारतावरती राज्य करायचं, मग दिल्ली आपल्याला काबीज करता आली पाहिजे आणि त्यात दुधात साखर म्हणजे त्यावेळपर्यंत मुघलशाही मोडकळीस आली होती। दिल्लीचा बादशाह कमकुवत होता, त्याला तिथून हटवणे आणि आपण तिथे राज्य करणे असं त्याचं स्वप्न होतं। या त्याच्या स्वप्नाला फुंकर घातली ती नजीब-उद-दौला आणि माधवसिंग यांनी, आणि म्हणूनच अहमदशाह अब्दाली दिल्ली आणि भारत जिंकण्यासाठी भारतामध्ये आला। याच्यात मराठ्यांचा काय संबंध होता? 1752 साली झालेल्या मराठे आणि मुघल यांच्यामधील अहमदिया करारानुसार मराठ्यांना दिल्लीकडून जी सरदेशमुखी आणि चौथाई मिळत होती त्याच्या बदल्यात मराठ्यांना दिल्लीचं आणि मुघलांचं रक्षण करायचं होतं, त्यामुळे मराठ्यांचा या अब्दालीशी संबंध आला। दुसरं कारण म्हणजे इंग्रजाच्या एका पत्राच्या आधारे सांगायचं झालं तर अहमदशाह अब्दाली सारख्या महाराक्षसाचा मुकाबला करण्याची हिंमत, ताकद ही संपूर्ण हिंदुस्थानामध्ये त्यावेळेस फक्त एकाच डायनेस्टीकडे होती आणि ती डायनेस्टी होती मराठा डायनेस्टी। म्हणूनच भारतावर होत असलेलं हे परकीय आक्रमण रोखणं ही मराठ्यांचीच प्राथमिक जिम्मेदारी होती। या मोहिमेसाठी युद्धाचा पिंड नसलेल्या सदाशिव भाऊंचीच निवड का झाली असा प्रश्न देखील बऱ्याच जणांना पडतो, त्याविषयी थोडक्यात चर्चा करूयात। त्यावेळेस मराठा साम्राज्यामध्ये शूर, पराक्रमी, महान असे एक से बडकर एक मराठा सरदार आणि सेनापती होते, परंतु त्या काळापर्यंत मराठा सरदार आणि पेशव्यामध्ये बऱ्यापैकी बेबनाव झाला होता। नानासाहेब पेशव्यांना या मोहिमेसाठी स्वतःच्या घरातून कोणीतरी जावं असं वाटत होतं। नुकतंच राघोबा दादा पेशव्यांनी अटकेपार झेंडे फडकावले होते, पराक्रम गाजवला होता, परंतु सोबतच जवळपास 80 लाखाचं कर्ज केलं होतं। फडावरचे कारभारी असणारे सदाशिव भाऊ ही गोष्ट सदैव नानासाहेब पेशव्यांच्या समोर अधोरेखित करत होते। मराठ्यांना विजय तर मिळत होता, परंतु कर्जाचा डोंगर वाढत होता आणि म्हणूनच नानासाहेब पेशव्यांनी ही मोहीम अत्यंत इकॉनॉमिकल व्हावी म्हणून सदाशिव भाऊची या मोहिमेवरती निवड केली। मराठे आणि विजय हे समीकरण तोपर्यंत चांगलंच साधलं गेलं होतं, म्हणूनच नानासाहेब पेशव्यांची बायको गोपिकाबाई हिला वाटलं की उद्या सदाशिवराव भाऊ भारताच्या सीमा राखतील आणि सर्वत्र त्यांच्या नावाचा डंका होईल, मराठे तर विजय घेऊनच येतील, त्याचं श्रेय सदाशिव भाऊंना मिळू नये म्हणून त्यांनी आपला 17 वर्षाचा मुलगा विश्वासराव यांना सदाशिवराव भाऊ सोबत दिलं। पेशवाई फडाच्या भाषेत सांगायचं झालं तर या मोहिमेचं सेनापती पद हे विश्वासराव पेशव्यांकडेच होतं आणि दुय्यम सेनापती म्हणून सदाशिवराव भाऊ त्यांच्या सोबत निघाले होते।
सदाशिवराव भाऊंनी सांगितल्याप्रमाणे निघताना ते त्यांच्यासोबत बऱ्यापैकी रसद आणि धनसंपत्ती घेऊन निघणार नव्हते, तर मार्गक्रमण करत असताना रस्त्यात शिपाईगिरी करून जे काही मिळेल तीच त्यांची रसद असणार होती, तीच त्यांची धनसंपत्ती असणार होती. पुण्यावरून निघताना 60,000ची फौज घेऊन निघालेल्या सदाशिव भाऊंच्या पत्नीने सुद्धा सोबत येण्याचा हट्ट केला. त्याला एकच कारण होतं की उत्तरेत तीर्थक्षेत्र बरीच होती आणि तिथं तुमची मोहीम होईल आणि आमचं तीर्थाटन होईल, असा त्यामागचा उद्देश होता. सदाशिव भाऊंची पत्नी सोबत येते म्हटल्याच्या नंतर बऱ्याच सरदारांच्या पत्नी त्यांच्या सोबत आल्या. पत्नीसोबत बाईल आली, बटीक आली, दासी आल्या. त्यांच्यासोबत सगळा लवाजमा आला आणि मग काय पुण्यातून बरेच तीर्थकरू या मोहिमेवर यांच्यासोबत आले. 60,000ची फौज बाईल, बटीक आणि बाजार बुनगे घेऊन निघालेल्या सदाशिवराव भाऊ जेव्हा दिल्लीपर्यंत पोहोचले, सदाशिव भाऊंना वाटेमध्ये शिंदे, होळकर, जाधव, पवार, भोसले, दाभाडे अशा अनेक फौजा येऊन मिळाल्या आणि दिल्लीला पोहोचेपर्यंत त्यांची फौज जवळपास 1.5 लाखापर्यंत झाली. फौज 1.5 लाखाची होती आणि त्यांच्यासोबत जे तीर्थाटनाला बाजार बुनगे, बाईल, बटीक जे आले होते त्यांची संख्या जवळपास 1.5 ते 2.25 लाख इतकी झाली होती. इतका मोठा जथ्था घेऊन सदाशिव भाऊ दिल्लीमध्ये दाखल झाले. दिल्लीमध्ये दाखल झाले तेव्हा पावसाळ्याचे दिवस होते. यमुना दुथडी भरून वाहत होती. अहमदशाह अब्दाली यमुनेच्या त्या तीरावरती होता आणि मराठ्यांची फौज या तीरावरती होत्या. यमुना दुथडी भरून वाहत असल्यामुळे अब्दाली या बाजूला येऊ शकत नव्हता आणि मराठे त्या बाजूला जाऊ शकत नव्हते. तोपर्यंत मराठे शांत बसणार नव्हते. सदाशिव भाऊंनी दिल्लीवरती आक्रमण केलं. दिल्ली मोडकळीस आलेलीच होती, त्याच्यावरती शेवटचा घाव घातला, तिथल्या बादशहाचा पराभव केला आणि पराभव केल्याच्या नंतर दिल्ली काबीज केली. सैन्याची संख्या 1.5 लाख, बाजार बुनग्याची संख्या जवळपास 2.25 लाख, इतक्या सर्व लोकांना रसद पूर्ण अगदीच अशक्य होतं. आणि त्याच्या उपर उत्तरेतली जितकी काही राज्य होते, जाट, राजपूत, शीख या सर्वच लोकांनी सदाशिव भाऊंना साथ देण्याचं टाळलं होतं. त्यांना रसद पुरवठा करण्याचं टाळलं होतं. मराठ्यांना रसद मिळत होती ती फक्त बुंदेलखंड आणि दोहाब या 2 राज्यातून. गोविंदपंत बुंदेले यांचा रोल यामध्ये अतिशय महत्त्वाचा बनून जातो. साहजिकच रसद कमी पडायला लागली, लोकांची उपासमार व्हायला लागली. दिल्ली जेव्हा जिंकली त्यावेळेस सदाशिव भाऊ आणि मराठ्यांकडे रसद नव्हती, म्हणून सदाशिव भाऊंनी दिल्लीच्या दरबारातील चांदीचा पत्रा विकला. त्याच्यातून जे 9 लाख आले त्या 9 लाखातून राशन भरलं गेलं. यमुनेचा पूर ओसरला नव्हता, अब्दाली अलीकडे आला नव्हता, मराठ्यांना पलीकडे जाता येत नव्हतं. इतके दिवस परत अजून काय करायचं, म्हणून मराठ्यांनी सरळ जवळच असलेल्या कुंजपुऱ्यावरती हल्ला केला. कुंजपुरा हा भुईकोट किल्ला अहमदशाह अब्दालीच्या ताब्यात होता. तिथं मराठ्यांनी पराक्रम गाजवला. त्यावेळेस त्या किल्ल्याचा किल्लेदार कुतुबजंग होता. तिथे या कुतुबजंगाचा पराभव केला गेला. जानकोजी शिंदे जे दत्ताजी शिंदेचे पुतणे होते यांनी जमदाडीच्या एका गावामध्ये कुतुबजंगाचं सर धडावेगळं केलं आणि आपला दत्ताजी शिंदेचा बदला पूर्ण केला. कुंजपुऱ्याच्या किल्ल्यामध्ये मराठ्यांना बराच धनधान्य साठा मिळाला आणि मराठे त्यामुळे ताजेतवाने झाले. परंतु इथे मराठ्यांनी सर्वात मोठी चूक केली, कारण मराठ्यांचा जो बेस्तळ होता तो होता दिल्लीला. इथून त्यांनी परत दिल्लीला जायला हवं होतं, परंतु ते दिल्लीला गेले नाहीत. तिथूनच थोड्या अंतरावरती कुरुक्षेत्र, महाभारताचं जिथे युद्ध झालं ती पावनभूमी आहे, तिथे तीर्थाटन करून येऊयात या विचाराने सदाशिव भाऊ कुरुक्षेत्राकडे वळले आणि तिथे त्यांचा बराच वेळ गेला. दरम्यानच्या काळामध्ये अब्दालीने तिथल्या स्थानिक लोकांच्या मदतीने यमुना पार केली आणि यमुना पार करून तो दिल्लीच्या नजीक आला. आता झालं असं होतं की मराठ्यांचा दिल्लीकडे जाणारा मार्ग अब्दालीने अडवला होता आणि अब्दालीचा अफगाणिस्तानकडे जाणारा मार्ग मराठ्यांनी अडवला होता. पुढचे 2 ते 3 महिने मराठे आणि अब्दाली यांच्या छोट्या मोठ्या चकमकी घडत राहिल्या, परंतु निर्णायक युद्ध झालं नाही. अब्दाली हुशार होता. अब्दाली मराठ्यांवरती चालून गेला नाही, तर त्याने मराठ्यांची रसद तोडली. दोहाब आणि बुंदेलखंड यांचा पराभव केला. गोविंदपंत बुंदेला यांचा पराभव केला. मराठ्यांची रसद तुटली. मराठ्यांना उपासमार होऊ लागली. इतकंच नाही तर यमुना नदीची एक शाही नहर ज्याचं पाणी मराठ्यांना मिळत होतं, अहमदशाह अब्दालीने ते पाणी सुद्धा तोडलं. प्रसंग असा आला की रसद तुटली होती, अन्न मराठ्यांना मिळत नव्हतं, पाणी सुद्धा मिळत नव्हतं. पुढचे कित्येक दिवस मराठ्यांना फाके पडू लागले. पावसाळा सरला, थंडीचे दिवस सुरू झाले. मराठ्यांना अन्न मिळत नव्हतं, पाणी मिळत नव्हतं. मराठ्यांची जनावरं अन्न आणि पाण्या वाचून तिथेच उपाशी तडफडून मरू लागले. असं असताना मराठ्यांच्या फौजेसोबत जे 2.25 लाखाचे सगळा बाजार बुनगा होता, या सर्वांचं पोट भरता भरता लष्करांना मात्र फाके पडू लागले. 5 दिवसातून एकदा या लष्करांना अन्न मिळू लागलं. कित्येक घोडे, कित्येक हत्ती तिथेच मरून पडू लागले. त्याचा उग्र वास सुटू लागला. इतकी वाईट परिस्थिती मराठ्यांवरती आली. सर्व मराठे आणि मराठे सरदार सदाशिव भाऊंना सांगत होते की आपण सरळ
अब्दालीवरती चालून जाऊयात आणि एक निर्णायक युद्ध त्याच्यासोबत करूयात. परंतु सदाशिव भाऊ पुढचे 2.5 ते 3 महिने थांबले. याला इतिहासामध्ये 2 कारणं दिली जातात. एक तर युद्धभूमीवरचं टपाल पेशव्यांना जाणं बंद झालं होतं. याचा अर्थ असा असतो की युद्धभूमीचं टपाल बंद झालं की त्याला मदतीला यायला पाहिजे. नानासाहेब पेशवे आपल्या मदतीला येतील अशी अपेक्षा सदाशिव भाऊंना होती. दुसरं कारण जे काही इतिहासकार सांगतात ते असं की सदाशिव भाऊ उत्तरायणाची वाट पाहत होते. त्याचा एकच अर्थ होता की उत्तरायणामध्ये जर युद्ध झालं आणि एखाद्याला सद्गती प्राप्त झाली तर त्याला मोक्ष मिळतो, हा त्यांचा हेतू होता. खरं काय खोटं काय माहीत नाही, परंतु पुढचे 2.5 ते 3 महिने सदाशिव भाऊ थांबले आणि त्याच्यामध्ये मराठ्यांचे फौजेची पार दैना उडाली. परंतु शेवटी सर्वच मराठा सरदारांनी आणि सर्व मराठा फौजेनी असं सांगितलं की आम्ही जर असंच उपाशी मरणार असू तर त्यापेक्षा आपण लढून मरू. शेवटी नाईलाज असतो सदाशिव भाऊंना 14 जानेवारी 1761 युद्धाची घोषणा करावी लागली. 14 जानेवारी 1761 मकर संक्रांतीचा दिवस सकाळी 9 वाजता युद्ध सुरू झालं. मराठ्यांच्या फौजेला मागच्या 2.5 महिन्यापासून फाके पडले होते. ते अन्ना विना मरून चालले होते. त्यांचे घोडे, त्यांचे हत्ती अगदीच दिडमूड झाले होते, अशक्त झाले होते. समोर तेवढीच अब्दालीची 1 ते 1.25 लाखाची ताजी तवानी फौज होती. मराठ्यांच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. मराठ्यांचे हत्ती घोडे हे सुद्धा अशक्त झाले होते. मराठ्यांनी अशा परिस्थितीत देखील जी पराक्रमाची परिसीमा केली त्याला जगात तोड नाही. सर्वात मोठा पराक्रम केला तो इब्राहिम खान गारदी आणि त्याच्या तोफखान्याने. सर्वात मधोमध इब्राहिम खान गारदी आणि त्याचा तोफखाना होता. या तोफखान्याने अहमदशाह अब्दालीची फौज अक्षरशः भाजून काढली. मराठे इतक्या त्वेषाने लढत होते. सकाळी 9 वाजल्यापासून ते 1:30 वाजेपर्यंत मराठ्यांनी अब्दालीची जवळपास 45,000 फौज कापून काढली होती. अब्दालीचं सैनिक सैरावैरा पळत होतं. इब्राहिम खान गारद्याच्या तोफखान्यापुढे अब्दालीचं सैनिक टिकेनासं झालं. त्यांची माघार होऊ लागली, पिछेहाट होऊ लागली. म्हणजे दुपारी 1:30 वाजेपर्यंत युद्ध मराठ्यांनी जिंकलं होतं. मग नंतर असं काय झालं की युद्धाचा सगळा रागरंग बदलला आणि युद्धाचं पारडं फिरलं. त्यात झालं असं, इब्राहिम खान गारद्याच्या तोफखान्याच्या उजव्या बाजूला लढत असणारी विंचुरकराची 3000ची फौज रणआवेशात येऊन अब्दालीची पळून जाणारी फौज कापण्यासाठी त्यांचा पाठलाग करू लागली आणि नकळतपणे विंचुरकराची 3000ची फौज इब्राहिम खान गारदी आणि अब्दालीची फौज यांच्यामध्ये आले. नाईलाजाने इब्राहिम खान गारद्याला तो तोफांचा मारा थांबवावा लागला. एवढीच उसंत मिळाली आणि अब्दालीने आपली 1 ताजी तवानी तुकडी इब्राहिम खान गारदीच्या तोफखान्यावरती पाठवली आणि त्या ताज्या तवान्या तुकडीने इब्राहिम खान गारद्याचा तोफखाना हा कब्जात केला. इतकंच झालं नाही, याला अजून कारण घडली. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं एक कारण होतं की इतकं घमासान युद्ध चाललेलं असताना सुद्धा खुद्द अहमदशाह अब्दाली मागे 10-15 किलोमीटर एका उंच टेकडीवर उभा राहून दुर्बिणीने युद्ध पाहत होता. परंतु दुसरीकडे विश्वासराव पेशवा हे हत्तीच्या अंबारीत बसून युद्ध बघण्यासाठी पुढे आले. शिरस्त्राण नव्हतं, चिलखत नव्हतं आणि तेवढ्यात अब्दालीच्या फौजेतल्या तोड्याच्या बंदुकाधारी लोकांनी काही निशाणे साधले. त्यातली एक गोळी विश्वासरावला लागली आणि विश्वासराव हत्तीच्या अंबारीतून खाली पडला. विश्वासराव खाली पडला ही खबर सर्व मराठा फौजेमध्ये पसरली. ती सदाशिव भाऊला सुद्धा मिळाली. सदाशिव भाऊ हत्तीच्या अंबारीत बसून लढत होते. त्यांना ही खबर मिळाल्याबरोबर त्यांनी अंबारीतून घोड्यावरती उडी मारली. उद्या मी नानासाहेब आणि गोपिकाबाईंना पुण्यात जाऊन काय तोंड दाखवू असं ओरडत सदाशिव भाऊ विश्वासरावचा शोध घेऊ लागले. हत्तीच्या दोन्ही अंबाऱ्या रिकाम्या बघून मराठ्यांचं सैन्य बिथरलं. या गोंधळात मराठ्याचं बिथरलेलं सैन्य पाहून अब्दालीच्या सैन्याला अतिशय द्वेष आला आणि त्यांचं पारडं जड झालं. असं असताना युद्धाचा निकाल आपल्या बाजूने लागणार नाही, सर्वनाश ओढावून घेण्यापेक्षा जेवढे वाचले आहेत तेवढे इथून निघावं म्हणून शिंदे आणि होळकरांची फौज यमुनेच्या तीराने दिल्लीकडे निघून गेली. संध्याकाळी जेव्हा हे युद्ध संपलं तेव्हा अब्दालीने आपल्या सरदारांना सर्रास हुकूम सोडले होते की जे काही मराठे त्यांना भेटत होते ते त्यांच्या कत्तली करत होते, त्यांचे मुंडके कापत होते आणि त्यांच्या मुंडक्यांचे मिनार रचत होते. खचितच दुपारनंतरच्या युद्धामध्ये अब्दालीची सरशी झाली आणि अब्दालीचा विजय झाला. युद्धभूमीवरून काहीच खबर आली नाही म्हणून जे नानासाहेब पेशवे पुण्यावरून या युद्धभूमीकडे निघाले होते, परंतु त्यांचा वेग इतका मंद होता की त्यांना तिथे पोहोचायला जवळपास 3.5 ते 4 महिने लागले. शिंदे होळकरांची फौज आणि नानासाहेब पेशव्यांची फौज बुरानपूर येथे त्यांची भेट झाली. शिंदे होळकरांची 30,000ची फौज, नानासाहेब पेशव्यांसोबत आलेली 40,000ची फौज, जवळपास 70,000ची फौज झाली होती. शिंदे होळकरांनी नानासाहेब पेशव्यांना विनंती केली की आपण जाऊन अब्दालीला गाठूयात, परंतु नानासाहेब पेशव्यांनी जसंच सदाशिव भाऊ आणि विश्वासराव या दोघांचाही मृत्यू झाल्याचं वृत्त वाचलं, ऐकलं, तेव्हा ते गर्भगडीत झाले आणि तिथून डायरेक्ट पुण्याला निघून आले. पुढच्या 3 ते 4 महिन्यातच त्यांचा मृत्यू झाला. पानिपताचं युद्ध मराठे घनघोर खेळले, परंतु त्यांच्या चुकाही भरपूर झाल्या.
सर्वात प्रथम युद्धाचा अनुभव नसलेला सेनापती, दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिपाईगिरीबाबत घालून दिलेले नियम की शिपाईगिरी करताना बैल बटीक सोबत न ठेवणे, हा सर्वात मोठा नियम सदाशिवभाऊ विसरले। तिसरं म्हणजे आपण जेव्हा युद्ध करायला जातो तेव्हा आपला सर्वात महत्त्वाचा फोकस हा युद्धाकडे असायला पाहिजे, तीर्थाटनाकडे नाही। तिसरी गोष्ट म्हणजे प्लॅनिंगची कमतरता। परकीय असलेला अब्दाली यमुना पार करून येतो, परंतु मराठे एतद्दिशी असून सुद्धा यमुना पार करत नाहीत किंवा त्याच्या पुढच्या पावलाकडे लक्ष देत नाहीत, ही त्यांची सर्वात मोठी झालेली चूक। चौथं म्हणजे या संपूर्ण परिस्थितीमध्ये जर मराठ्यांना काही गनिमी कावा करता आला असता तर त्यांनी तो नक्कीच करायला पाहिजे होता, म्हणजे त्यामुळे सर्वनाश टळला असता। परंतु एकट्या सदाशिवभाऊला दोष देऊन चालणार नाही। हिंदुस्थानच्या एकीचा अभाव होता, जो पानिपताच्या युद्धातही दिसला। मराठे इतक्या दुरून अब्दालीला भारताच्या सीमेवर रोखण्यासाठी आले होते आणि उत्तरेतील जे काही राजपूत, शीख, जाट हे सर्व होते, या सर्वांनी सदाशिवभाऊला जी साथ द्यायला पाहिजे होती ती दिली नाही आणि मराठे एकाकी पडले। मराठ्यांच्या झालेल्या चुकात अजून एक सांगायचं म्हणजे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धशास्त्रामध्ये कधीही हत्ती वापरला जायचा नाही। हत्तीच्या अंबारीत बसून लढणं हा मराठ्यांच्या युद्धशास्त्राचा नियम कधीही राहिला नाही। परिस्थिती काहीही असो, कोणी साथ दिली असेल नसेल, परंतु त्या दिवशी जे मराठे लढले त्याला जगात तोड नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या युद्धामध्ये मराठे जिंकले की हारले, खचितच त्या युद्धाचा निकाल अब्दालीच्या बाजूने लागला, परंतु युद्धाचे जेवढे उद्देश होते तेवढे मराठ्यांनी साध्य केले। या युद्धातून मराठ्यांना काय काय साध्य झालं? मराठ्यांची 1.25 लाख फौज कामी आली, परंतु मराठ्यांनी तेवढंच अब्दालीचं सैनिक कापलं होतं। सरते शेवटी अब्दालीच्या 1.25 लाख फौजेतील फक्त 15 ते 20 हजाराची फौज शिल्लक राहिली होती। अब्दाली युद्ध जिंकला होता तरी चौथ्याच दिवशी त्याने इथला बोरा बिस्तारा उचलला आणि तो अफगाणिस्तानकडे निघून गेला। अगदी 10व्या शतकापासून याच खैबर खिंडीतून भारतावरती बरीच आक्रमणं झाली होती, परंतु पानिपताच्या युद्धाच्या नंतर खैबर खिंडीतून भारतावरती एकही आक्रमण झालं नाही। हा मराठ्यांचा सर्वात मोठा विजय आहे। पानिपताच्या युद्धाच्या नंतर पुढचे 30 वर्ष मराठ्यांनी दिल्लीवरती सत्ता गाजवली। पुढचे 30 वर्ष म्हणजे 1803 पर्यंत दिल्लीवरती, लाल किल्ल्यावरती भगवा फडकत राहिला। पानिपताच्या युद्धाच्या नंतर अगदी थोड्या काळामध्ये मराठ्यांकडे मुघलांचे 23 पैकी 22 सुभे आले होते। इतका मोठा विजय मराठ्यांनी साध्य केला होता। इतकंच नाही तर ज्या अब्दालीने हे युद्ध जिंकलं होतं, मराठ्यांनी अगदी त्याच्या अफगाणिस्तान पर्यंत जाऊन सरदेशमुखी आणि चौथाई वसूल केली। हा मराठ्यांचाच विजय होता। पानिपताच्या युद्धाचा निकाल एका वाक्यात सांगायचा झाला तर या युद्धानंतर अहमदशाह अब्दालीचं नामो निशान उरलं नाही आणि मराठ्यांच्या पराक्रमाला सीमा उरल्या नाहीत। म्हणून नक्कीच इथं सांगावं लागेल की मराठ्यांचं पानिपत झालं नाही तर मराठ्यांनी पानिपत गाजवलं। म्हणून 14 जानेवारी हा दिवस मराठ्यांच्या असीम शौर्याचाच दिवस मानला पाहिजे। मराठे जिंकले हेच मानलं पाहिजे। मराठ्यांचं पानिपत झालं असं न म्हणता मराठ्यांनी पानिपत गाजवलं असंच म्हणलं पाहिजे। हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट आणि मेसेजच्या द्वारे तुम्ही मला नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर पुढे शेअर नक्की करा आणि तुमचं प्रेम असंच कायम असू द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो।